मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सल्या म्हणजेच अरबाज शेख ज्यांनी सैराट चित्रपटामधील आपल्या विशेष भूमिकेमुळे सर्वांचं लक्ष वेधून घेतलं त्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। सध्या त्याची एक सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरली। त्यानंतर बऱ्याच लोकांना त्याच्या जीवनाबद्दल माहिती घेण्याची उत्सुकता लागली। त्यामुळे आजचा व्हिडिओ अशा सर्वांसाठी आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। सैराट चित्रपटात सल्याची भूमिका साकारणारा अभिनेता अरबाज शेख याचा प्रवास हा थक्क करणारा आहे। नागराज मंजुळेच्या चित्रपटात नाचणाऱ्या या मुलाने गावाकडच्या संघर्षातून बाहेर पडत रुपेरी पडद्यावर आपली स्वतःची वेगळी अशी ओळख निर्माण केलेली आहे। आज आपण त्याच्या बालपणापासून ते आजपर्यंतच्या प्रवासाची संपूर्ण माहिती घेणार आहोत। अरबाज शेख याचं बालपण आणि सुरुवातीचा काळ पाहिला तर त्याचा जन्म 29 मार्च 1995 रोजी झाला। ते महाराष्ट्रातील नांदेड जवळील एका छोट्या गावातले रहिवासी आहेत। त्यांचे सुरुवातीचे आयुष्य अतिशय सामान्य होते। गावात असताना दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या चित्रपटांच्या मिरवणुकांमध्ये अरबाज नाचायचे काम करत होते। त्यांना चित्रपटात काम करण्याची देखील खूप आवड होती। अरबाज यांच्या गावामध्ये सैराट चित्रपटाचे ऑडिशन सुरू होते। त्यांनी स्वतः गावापासून 20 किलोमीटर लांब जाऊन ऑडिशन दिले। दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना त्यांचा अभिनय आवडला आणि त्यांची सलीम शेख म्हणजेच सल्या ही प्रमुख भूमिका या पात्रासाठी त्याची निवड केली। सैराट चित्रपटासाठी त्यांना अवघे 25,000 रुपये मानधन मिळाल्याचे बोलले जाते। हा चित्रपट खूप मोठा हिट ठरला आणि सल्या हे पात्र घरोघरात पोहोचले। यानंतर त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले। सैराट सारख्या 100 कोटी कमावणाऱ्या पहिल्या मराठी चित्रपटाचा भाग असून देखील अरबाज यांना लगेच काम मिळाले नाही। सैराट नंतर त्यांनी सलग 3 वर्षे कोणतेही काम केले नाही। त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरत पुन्हा कामाला सुरुवात केली। सल्याच्या भूमिकेनंतर अरबाज यांनी मागे वळून पाहिले नाही। त्यांनी अनेक उत्तम मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले। झुंड हिंदी चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत राजूची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका त्यांनी साकारली। त्यानंतर इतर चित्रपट पाहायला गेलं तर घर, बंदूक, बिर्याणी, मुसंडी, मटका किंग आणि बस्ता यासारख्या अनेक मूव्हीमध्ये त्याने काम केलेलं आहे। याशिवाय त्याने स्वतःचे बेक बडीज नावाचे कॅफे देखील सुरू केले आहे, जे पुण्यामध्ये आहे। अरबाज यांनी त्याची बालपणीची मैत्रीण सिमरन हिच्यासोबत लग्न केले आहे। त्यांचे प्रेम 4 ते 5 वर्षे होते। घरच्यांच्या सुरुवातीच्या विरोधामुळे त्यांनी 3 वर्षांपासून सिमरनसोबत अत्यंत गुपचूप पद्धतीनं कोर्ट मॅरेज केले होते। त्यानंतर 2026 मध्ये त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना ही गोड बातमी दिली। अरबाज केवळ एक अभिनेता म्हणून नाही तर सामाजिक कार्यात देखील पुढे असतो। पण अलीकडेच त्याच्या आयुष्यात खूप मोठं संकट आलं आहे। त्याच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज म्हणजेच मेंदूमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले। अरबाज यांनी उपचारांच्या खर्चासाठी आणि खाजगी रुग्णालयांच्या मनमानीविरुद्ध सोशल मीडियावर एक भावूक व्हिडिओ शेअर करत मदतीचे आवाहन केले, ज्याने सर्वांचेच डोळे पाणावले। हा प्रवास एका सामान्य मुलाचा सुपरस्टार बनण्याचा आणि संकटांवर मात करण्याचा आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच तुम्हाला सल्या कसा वाटतो हे देखील लिहा। अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।